तेथील नेत्यांना आज संघ कार्यालयात बोलवण्यात आलं होतं बौद्धिक लढ्यांसाठी। राष्ट्रवादी काँग्रेस गेलेला नाही, मात्र इतर पक्ष गेलेला आहे, कसं पाहता? आपापल्या पक्षांनी काय स्वतः म्हणजे कुठं जावं काय करावं हा त्या स्वतंत्र पक्षाचा अधिकार आहे। आज संत रविदास महाराज यांची पण पुण्यतिथी आहे, त्यामुळे शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा रविदास महाराजांना आज अभिवादन करतोय। तुम्ही जो प्रश्न विचारला इतर पक्षाची लोक गेली असतील तर तो त्यांचा अधिकार आहे। आमच्या गटातून किंवा आमच्या पक्षातून कोणी गेली नसतील तर आता तो आमचा अधिकार आहे। याच्यावर काही दुसरा प्रश्न? मराठा आरक्षण संदर्भात आज रिप्लाय फाईल होईल असं बोललं जाते, पण जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम आहे। 24 तारखेनंतर महाराष्ट्राला दाखवून देऊ की मराठ्यांची ताकद किती असं विधान ते करत आहे। काल छगन भुजबळ यांची सुद्धा रात्री रामगिरीवर मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, ते सुद्धा आपल्या मागणीवर ठाम आहे। वाद वाढेल चिघळेल की यातून काही महाराष्ट्राच्या हिताचं निघेल, काय वाटतं? महाराष्ट्राच्या हिताचंच निघालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं। ओबीसीच्या म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे। तीच भूमिका माननीय भुजबळ साहेबांची आहे आणि जरांगे पाटलांचे म्हणणे आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं। हे सरकार सकारात्मक आहे। 24 तारखेची वाट पाहण्याची कामच पडणार नाही। 24 तारखेच्या आत मराठा समाजाला हे सरकार न्याय देणार। आरक्षणासाठी जनगणनेला सर्वांची प्रामुख्याने मागणी आहे, मात्र त्याला भाजपचा विरोध असला किंवा संघाचा विरोध असल्याचं कळतंय, कसं पाहता? एकूण संघाने किंवा भाजपने त्याला विरोध करण्याची काही आवश्यकताच नाही। जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, ती नेहरूंच्या काळात पण होत होती आणि नितीश कुमारांनी त्याची अंमलबजावणी केली। त्यामुळे महाराष्ट्रात जर जातीनिहाय जनगणना झाली तर कोणाचा म्हणजे कोणाची किती भागीदारी आहे त्या प्रमाणात त्या आरक्षणाचा तिढा सुटेल। म्हणून भाजपने विरोधासाठी विरोध करू नये, संघाने जातीनिहाय जनगणनेसाठी त्यांनी आम्हाला पाठबळ द्यावं, एवढंच मी म्हणू शकतो।